श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगन्नायका जगनजनका जगत्पालका विश्वव्यापोनी आवेशेका विश्वंबर मनुष्य जरी सकळ विद्येचे भरणे करशी काया वाचा म्हणे तरी मीच काय विश्वासिते उरलो आशे महाराजा तरी मी आशे विद्वंत तरी पालन होईल सहज स्थितीत आयशा सोनी संकट तू ते कवण्यार्थी घालावे परी मम वासनेशी मळी रसनांतरी हे लागली तयाची सुकृत फळे जी आली ती तुझ पक्व गोपित महाराजा तरी तेही तुझ योग्य भूषणस्थित मदन वाटे पंढरीनाथ परी सूक्ष्म शिकवीत भक्त मातम मोक्ष गावात प्रणविशी तरी आता असो कैसे स्वीकारिले बोबड्या बोलासम मागली आज्ञाई सुधारस गोरक्ष मचिंद्र भेटले परे एक विचारी गुरु शिष्य असती त्या धवळारी नाना विलास योग उपचारी भोगिता सुख सोहळे शैल्य राजनीती नितंबिनी मुख्य नायिका किलोतळा स्वामिनी मोहदर्शवी गोरक्षाला गुणी स्वसुता गुणी आगळा आसन वसन भूषणा सहित स्वइच्छे तया उपचारित पहिल करोनी मिननाथ संगोपित गोरक्ष बाळा आणि मग ती किलोतळा तर त्या तिच्या मुलापेक्षा या गोरक्षनाथ जास्त जीव लावायला लागली जैसा चातका लागी घन स्वलिले करी उदक पानम की तानयाला काशे लावणे पय पाजिती गौतमी पाजी परी कैशा स्थिती वयोनी महामोह पार्वती वत्साशी लावणी कास संपत्ती शरीरसाठी तयाचे त्याची नीती किलोतळा संगोपित गोरक्ष बाळा भोजन घालीत अपार लळा तांदल्या ते पाजितशी बलतेशी लिलित ललित पदे गोरक्षा गाली भोजनम निकट मक्षिका उडवून निज करे जेविवी तसे नाना दावनी चवने अधिकारिक करवी भोजनम आयशे परी चांगुलपणा नित्य वाढवी आयशा सोनी उपरिचार बरे न मानी गोरक्ष अंतरे चित्ती मने पडतो विसर योग धर्म विचाराचा आणि ती एवढी त्याला जीव लावायची जीव घालायची गोरक्षनाथ काही ते मनात जात नसत त्याच्या आयशे चित्तात मने मग भोगतो रोगियाचा जाणीव जेवी षडस रोगिया कारणी विषया परी वाटते मग नित्य बैठकी बैसोन एकाच स्थनी समाधानम धृती आयशे वाहून कसे भाषण मचिंद्रा हे महाराजा योगपती आपण बसता या देशाप्रती परी ये आश्लाद्य नाथपंथी माते योगे दिसेना आणि मग तो बाजूला गेला का मच्छनाथाला बोध करायचा की आपण बसलो आपल्याला हे योग्य वाटत नाही म्हणे विवेकी पिवळ धातूचे तकटी हिरा कदा शोधेना वैरागरा की राव घेवोनी नरोटी पात्रा भोजन करी श्लाघ्य श्रीमूर्ती चांगुलपणी महाभस्माची करील स्थापन जैसा येथे तुमचा वास जाण दिसत आहे महाराजा पहाजी योग धर्मी तुम्ही बैसला निस्पृश्य होनी तेने करुणी ब्रह्मांडदानी कीर्ती ध्वज उभारिला मृत्यू पाताळ 21 स्वर्ग व्यापिले आहे कितुके जगम तुटके वांची आपला योग चरणराज शवावयाम आयशी प्रज्ञा प्रौढपणी आसोनी पडावे करते आवनी चित्तारक चिंतामणी आजाग्रीवी शोभेराम तरी पाये कृपाळू महाराजा उभारिला जो कृती ध्वजम जो दुर्मी मिळवेल तेज पुंज ऐशे करी महाराजा आणि
म्हणून तो मच्छिंद्रनाथाला सांगू राहिला की आपण काय पंथ निर्माण केला त्याचा कीर्ती ध्वज हे केला पाहिजे म्हणजे आपण. आयशे झाली अनिक कारण तुम्ही पूर्वीचे हा कोण आला कवन कार्य कारण कार्य विचारा की पूर्वी पा बृहस्पती श्री कवी नारायणाची होती लोकोपकार अवतार क्षिती जगा माझी मिरवला आपण आचरता तपाचरण शुभ मार्गा लावावे जन धर्मपंथका प्रज्ञावान जगा माझी मिरवावया आयशा असता प्रौढपणातेन आचरावे धर्म मग जगाशी बोल काय मनान अर्थार्थी ठेवावी. आणि आपण जगाला बोध कराय करता आलो म्हणी आपणच जर आचरण असं केलं तर जगाला काय नाव जात्यावर माया आळशीन मग काय पहावी वऱ्हाडीन राव तस्कर मग प्रजाजन कोणे घरी रगावे की अर्काची ग्राशिल्या महातिमिरी मग रश्मी वाचतील कोणे परी उठ गणपती तेज विकारी झाल्या होती देवी तारांगणी देवी तुम्ही दुष्कृत्य आचरता लोकही आचरती तुम्हा देखता अवतार दीक्षे लागी माता दोष होईल जाणीजे तरी आधीचा असावे सावधान अर्थार्थी संग वर्जुन अंग लिप्त मला कारणे तीळ तुल्याही नसावे आसदा ओशाळ कोणा पाठी कळी काळाचे मारू गाठी निर्भयपणे मही पाठी सर्वावंद्य होऊची तरी महाराजा ऐके वचन सकळ वैभव त्यातून निसंग वावे संगे करुणा दुःख सरिता ताराई प्रथमची दुःखा कारण विषय असते बीज रजोगुण रजांकुर येत तरुण क्रोधापात्री हेरावे मग क्रोधामंत्री तृतीय सदनी मुकुंद कुसुमे क्रिया निधी मुकुंद कुसुमाचे संधी मत्सर गंध हेरावे गंध कुसुमे ऐकिता होताची दैवे विषय फळता मग विषय फळी अपार महिता मोहर शोभे वेष्टितसे मग वेष्टिल्या मोहरांची दैवे फळे पक्वन्न येते मग ती भक्षिता दुःख व्यावृत्ती यमपुरी भोगावी मग ते शिव हळाळीचे अधिकची महा उर्गमुखीचे विखम मग प्राणहारक नोहे सुख दुःखाचे परी शोषितसे मग दुःखाचे उपाधी शोधित मिळाव्या ज्ञान औषधी तरी प्रथम पावले कृपानिधी भिवनिया ठेवाई तरी आता योगद्रुमा चित्त निवटोनी विषयक श्रमा सावधानपणे योग क्षमा चित्त मनी विसरावे आयशे विज्ञापन कृतीयुक्ती करोनी तुषविला मचिंद्र येती तव निवटोनी विषय भ्रांती विरक्त उदेला. आणि मग आता त्याला नृत्य ग्रंथ सांगून मच्छिंद्राला आता त्याचं ते समजवलं तेव्हा मग म्हणे हो गोरक्षा तू जो बोललाशी ते यथार्थ निके न पाहाती आयशा रूपता भ्रष्ट दैवा दिसेना तरी आता झाले कैसे जाऊ पाये आपल्या देशम आयशे म्हणून कर्तळवास्य गोरक्षकाचे दिदली की गंगाजळ निर्मळपण तेही महिते व्यक्त करून गढूळपणे पात्र भरून समुद्राते हेलावे. आणि एवढं त्याला ते समजून गोरक्षानं मच्छिंद्र वचन घेतलं पाहिजे. भाकदेवनी समाधान चित्ती मिरवी गोरक्ष नंदन मग गुरु शिष्य तेथून उठून पाकशाळे पातले पाकशाळे करून भोजन करीते झाले उभयता क्षण किलो तळे मेळे मच्छिंद्रनंदन क्षयणी सुगम पै झाला परी मच्छिंद्रनाथ किलो तळे ते सांगे वृत्तांत म्हणे माते गोरक्षनाथ घेऊन जातो शुभाननी. आणि मग ती किलो तळात गोरक्षनाथ एक ठिकाणी बसले आणि मग मच्छिंद्रनाथ सांगू राहिला की गोरक्षनाथ मला आता घेऊन जाणार आहे. जातो परी तो तव मोहनी गोटाळीत माझे प्राणा लागून
त्याचे उपाय न दिशे कामिनी काय आता करावे. येरू म्हणे तुम्ही न जाता कैसा नील कवने आलता. मच्छिंद्र म्हणे मद सर्वता वचना माझी बोविले. आणि ती केलोतळा म्हणते तुम्ही जर नाही गेले तर कसं काय नाही म्हणतो. तर मग मच्छिंद्रनाथ म्हणतो त्यानं मला वचनात बोलवलं. विरक्तपणाच्या सांगून गोष्टी वैराग्य उपजिला माझे पोटी. तया भाष्य संतोष पृष्टी वचना माझी गुंतलो. तरी आता काय उपाय सरला सर्वस्वी करू काय. तुझा दे कोणी विनय जीव होय कासा विषम. तरी आता ऐक वचनी उपाय आहे नितंबिनी. वाचिच्या ते घ्यावे मोनी बहुदाची करोनिया. येरी म्हणे जी प्राणनाथ मी उभविला उपाय पर्वतम. परितोन रोधी वज्रावंत विरक्त वित्ती मिरवितो. आयशा असता त्या प्रवाही उपाय मोहाचा चालत नाही. मच्छिंद्र मननी करोनी पायी यज्ञ आणि पुढारा. आणि मी केलोतळा म्हणते मी बराच प्रयत्न केला म्हणजे त्याला पण तो काय आकळत नाही. आयशे वासन करिता वैता निशा लोटली सर्वही असता. उपाय मोहाचा चिंतन करिता गोरक्ष येऊनी बोलतसे. म्हणे मायव ऐके वचन मज करू वाटतसे तीर्थाटनम. तरी मच्छिंद्रनाथ सवे घेऊन तीर्थांनी जातसे. आणि मग तो उभा राहिला सकाळी उठून आणि त्या केलूतळ्याला सांगतो काय मी आता तीर्थाटन करायला चाललो म्हणे आणि मच्छिंद्राला घेऊन चाललो म्हणे. येरी म्हणे वत्सा ऐका तू श्रेष्ठ व ज्येष्ठ सूत माझा एक. तू वरिष्ठ आलोलिक मम मनी ठसलाशी. की स्त्रिया राज्य संपत्ती त्यात तू शोभशी नृपती. आणि धाकटा बंधू धरोन्याची शत्रू जिंकशील वाटतसे. तरी तू सफळ राज्याचा धीर आणि उगलेची सुख घेणार. अन्नवस्त्राचा अंगीकार करोन्यासो तव सदनी. आणि मग तिथे तळा म्हणते तूच या देशाचा राजा आहे म्हणे आम्ही काय फक्त खायचंय तुरती जास्त समज म्हणे. बारे नाथाचा ऋतप काळ दिवसेंदिवस वाढतसे सकळ. तैसे माझे शरीर विकळ दिवसेंदिवस होईल की. मग आम्हा वृद्धाचे दीनपण करील बा कोण तुझ्या विन. आणि धाकट्या बंधूचे संगोपन कोण करील तुझ वाचुनी. बाळा तुझ वाचुनी मनाचे कोण पुरविल तू गेल्या पुढे. माये वाचुनी न रडे संगोपिता तू असशी. बा देवा रे अमृता सकळ तिलक तू असशी राजनायकम. तू गेलिया आणि भीक घरोघरी मागावी. तरी आईचे उत्पत्तीचे कोडे मज न दाई दृष्टी पुढे. तरी मज योजोनी वीर आडे लोटोनी मग जाई का. आणि मग ती केलोतळा म्हणते तुला जर जायचं असेल आम्हाला येईल म्हणजे लोटून दे आणि मग जाईल. बोलता सरळा युक्ती परिणमोये गोरक्ष नियुक्ती. जैसे मेघ सिंचन जालिया पर्वती आचळ भोगविनातो. ऐसे किलोतळेचे ऐकून वचन म्हणे माये तू करशी सत्य भाषण. परी काय गे तू ते बोलून वैभवा माझे दाखवावे. आणि मग तो गोरक्षनाथ म्हणतो तू जे बोलू तुझे सगळं सत्य आहे म्हणे आमचं वैभव काय ते तुला काय सांगावं. ही लोकी गे चार खुंट आमुचे आशे गे राजपट. तू ते बोलाया अधिक वरिष्ठ काय स्त्रियांचे राज्य. तरी मायो आता कैसे आम्ही जातो तीर्थावळीस. तुम्ही स्वस्त आसोनी ग्रामास संपत्ती भोगा पुढी. आम्हाशी काय संपत्ती कारण आमची संपत्ती योग धारण. सुकृत क्रिया आचरण सुख संपन्न भोगावे. आयशे निकट बोलून तिथे म्हणे आज्ञा द्यावी जी अमुते. येरी म्हणे जी ऐक माते मम हे तू जाऊ नये. सुट्टी विचारू किलोतळा परम नंदत्रे
या बाळा उपरी दाराविषयी घालोनी गळान यज्ञ करोनी अडकावून हे योजनी म्हणे जाणे तीर्थाची तरी ऐक बाटक घालू तू जशी तुक्या संवत्सर मदपाशी वस्ती करोनी असावे येरी म्हणे ऐक माते शर्म सलोटले मद येते आता नराये माते कल्पते तीर्थवळी जाणे की या उपरी बोले किलवतळा शर्मास तरी संगती द्यावी मला थोडकियासाठी उतावळा होऊ नको मम वत्सा. आणि मग त्या चिलवतळ्याने सांगितलं जायचं तर जा म्हणी पण एक शर्माची थांबा म्हणे. मग मी समाधाने करुणा श्रीनाथा तुझ सवे देऊन तीर्थावळीचे बोलवीन समारंभ पाडसा. ऐसे बोलता बोल रसाळ विवेके ज्ञान तपोबाळ चित्ती म्हणे षण्मास काळ आता जाईल निघोणे. मग आवेश म्हणे तपोकिनी षण्मासवर्ती करू सदनी परी अमुक दीन निश्चय करोनी केवी आम्हा जावया. आणि मग बरोबर श्रीनाथानं सांगितलं तू म्हणते जा मी षण्मास राहू म्हणे पण कोणता दिवस जायला आम्हाला तू निश्चय करून सांग म्हणे. तो दिवस आली आपाटी आम्ही नवसू मही तळवटी मग तन्याय केलिया अन्नी कोटी फोल माते ओशिलम तरी आता कोणता दिन जावी माते निश्चय करुण येरी म्हणे प्रतिपदे कारण बोलवीन तुम्हाशी मुहूर्त संवत्सर प्रतिपदास मंगन पुस्ता कोणास तयादीन गमन तुम्हास भोजन झालिया करवीन ऐसा निश्चय मौनाकिनी बोलून स्थिर केला भुवनी. पुढे काही एक दिवसा लागुनी गोरक्षाचे पाचारी निकट बैसुनी आपुले जवळी अतिस्नेहा ते मुख कुरवाली म्हणे बाळे कामना मम हृदय कमळी वेदली असे एकची कामना म्हणशील तरी कोण स्नुषा असावी मज कारण तरी उत्तम दारा तुझ निपुण करू ऐसे वाटते. आणि मग एक दिवस गोरक्षाला जवळ घेऊन बसली आणि गोरक्षाला म्हणे मला एक सून पाहिजे म्हणे तुझं लग्न करावं असं वाटतं म्हणे. मग मी बाळा सुस्ने सहित काळ क्रमित बैसेल येत तो तुम्ही करोनी यावे तीर्थ पुढे राज्य शेवावया. शर्मास बाळा येथे असती अंगीकारी मुख्य संबंधाशी अंगीकारिता तव मानसी मोह माझा उपजेल म्हणशील येथे विधीपूर्वक लग्न तुझे करीन निकम परी मम चित्ताते कामधोंडिक फेडशील इतके पाडसा. गोरक्ष ऐसे बोल ऐकून म्हणतसे ऐक मम जननी म्या कांता दोन गुरुकृपेनी वरल्या आहेत जननी. आणि मग गोरक्षानं ते ऐकल्यानंतर ती त्याला सांगती त्या गुरुमुळं मी दोन कामिका वंदिले आहे म्हणे. गोरक्ष ऐसे बोले ऐकून म्हणतसे ऐक मम जननी म्या कांता दोन गुरुकृपे करुणी वरल्या आहेत जननी. वरल्या आहेत तरी चांग नित्य भोगितो करुणी योगम म्हणशील कवन नामी सांग तरी कर्णमुद्रिका म्हणती त्या तया कांता लागी सोडून अन्य कांतान वरी व्याभिचारीन ये योग्य नोये मत्कारण गुरु भक्ती जननी. आयशी बोलता गोरक्षनाथ किलोतळा बैसली स्वचित्तात म्हणे नाथ हा विरक्त कदा नातळे विषयाते यावरी लोटलिया त्या दिवशी आणि एके दिनी परदेशी एक शैली उत्तम राशी शेवे लागी पाठविली भोजन जालिया रात्री निर्वर शैली संचरली के मंदिरम अत्युत्तम सारी पाठ करे कवळोनिया पातली सदनी संचरता बोले वचन म्हणे हे गोरक्ष नंदन मी सारी पाठ करी कवळून खेळावया आणला की करी खेळ खेळू एकट भावे ऐशे उदिले माझी जीवे येरी म्हणे अवश्य यावे पूर्ण कामना करावया ऐशे म्हणता नितंबिनी सारी पाठ पसरोनी निकट येवनी
परिदूत खेळता शुभाननी नेत्रबाण खोचितसे क्वचित परी विषय परा बोल बोलता अनिवारम बोल नोये ते महाबीज तप पर्वत भंगितसे ऐसे बोलता अनिक करणी दाखवी तसे नितंबिनी मवळीचा चिरपदर कोणी उभीवरी सोडितसे शृंगार व्यक्त नेत्रकटाक्ष तुकोनी खेळ खेळे गोरक्षम खेळ खेळता मग प्रत्यक्ष जाणून चिर सारविची उघडवणी एकची जाणू करून दावी आपल्या नग्नपणम परी तो विरक्त गौरनंदन विषयाचे आतळेना मग नाना संवाद नाना स्तुती दाविता ती श्रमली युवती परिणा विरक्त कोणे आरती आतळेना नितिंबी मग ती आपुले चित्ती श्रमोन राती झाली दीनवदनम किलोतळे ते वर्तमान सर्व सांगून गेलीशे यावरी किलोतळा संपत्तीशी गोरक्षा दावी बलते मिशीम रत्नमुक्त माणिक राशी शृंगारती याच्यात परी जाऊन सहज स्थित मने वत्सा हे तुझेची वित्तम चंद्र सूर्य अवधीपर्यंत भोगशील पाडसा. आणि मग तिला ते धनद्रव्य सगळे भांडार उघडून दा किती येईल सगळं तुझं जास्त किलोतळा सांगू राहील ना ऐसे बोले किलोतळा परी हा न मळे आशा मळा जेवी मुक्ता लिपिलिया काजळा श्वेतवर्ण सांडिना आयशा मुक्त युक्ती मुक्तीच्या करिता निकट वृत्ती आली तत्वता मग किलोतळेच्या मोहे चित्ता नित्य उंबला येतशे मीननाथ जवळ घेऊन नेत्री लोटले अपार जीवन ती आली शैल्य शेवून पाहून दुःखी होती तैशाची मग त्या म्हणती ओ माय स्वामिनी आम्ही मोऊ गोरक्षा लागून तुम्ही चिंता कदापि मनी आणू नका महाराजा ऐसे बोलूनी शैल्या युवती किलोतळेची समजावीची ऐसे बोलता दीन व्यावृत्ती प्रतिपदा आली असे. आणि मग ते असं होता ती प्रतिपदा आली म्हणजे मग त्या दिवशी आनंद महिमा गुढ्या उभारलेल्या ग्रामोग्रामा परी शृंगार उप प्रभो उत्तमा मचिंद्र योगी उदेला कैसा आनंद कैची पाक निष्पत्ती कैची गुढी शोक आवृत्ती सकळ ग्रामई शैल्या युवती मचिंद्र योगी हळहळल्या. आणि तो सणाचा दिवस होता सगळ्या गुढ्या उभारल्या हे केलं सगळं सान्न तयार केले पण त्यांच्या मनामध्ये आनंद नव्हता. एक म्हणती आहा नाथ राज्य प्रकरणी प्रतापवंत उदार धैर्य पर्वत दयाळ आगळा मोहे उनी एक म्हणती चांगुलपणा यापुढे उनी व वाटे मदना कनकासनी सभास्थाना अर्का समान वाटत असे एक म्हणती ऐसा पुरुष दैवे लादला होता आम्हासम गोरक्ष विवशी आली त्यास घेऊन मेला जातसे ऐसे परी बहुधा युक्ती गोरक्षा ते शिव्या देती आवो मचिंद्र अर्का प्रती राहू ग्रहक हा भेदला एक म्हणती नोहे गोरक्षक आम्हा भेटला यम देख मोहे पाश घालून प्रत्यक्ष मचिंद्र प्राण नेतसे हा कणून आला मेला हा मुच्या देशीशी आला मचिंद्र माणूस घेऊन चालिला बलात्कारे तस्कर हा एक म्हणती दैव पूर्ण ऐसे लादले होते स्थानम त्या सुखाची लात मारून जात असे करंटा काय करील अभाग्यपण घरोघरी भीक मागून त्या तुकड्याचे झाले स्मरण सळसांना आवडेना उत्तम चिर अन्नभूषण सांडोनी करील चिंध्या लेपनम महाल माड्या नावडे सदन शेळील कानन दैवी ऐसे बहुता बहुयुक्ती बोलता तिच्या युवती बोले निविके आलमळती मचिंद्र म्हणून ऐसे परी सकळ ग्रामात संचलेले विवळ मातम येरीकडे गोरक्षनाथ कुबडी पावडी संयोगी
आणि त्यांचा तो आक्रोश चालू असताना इकडे गोरक्षनाथानं त्याची कुबडी पावडी सज्ज झाला तो. अंगी घेऊनी कंठाभूषण माळा गळा दात घालून संगी सारंगी करी कवळून नाथापाशी पातला चरणी अर्पून या बाळा म्हणे स्वामी आली वेळ उठा वेगी उठा वेळ गमन करावया मार्गात ते पाऊल किलोतळा सबळ उदक आणि गोळा म्हणे स्थिर होई का बाळा भोजन साविल्या जाईचे मग पाक करून आती निगोती गुरु शिष्य बैसोनी एक पंक्ती वाढिता बोलती झाली वती विचक्षण किलोतळा म्हणे महाराजा मचिरनाथा तुम्ही जाता स्वदेशात परी मिननाथ तुमचा सूत ठेविता की संगे नेता. आणि मग जेवण करता करता ती मचिरनाथाला म्हणून राहिली हा मिननाथ तुमचा पुत्र आहे म्हणे याला घेऊन जाता गेलं ठेविता म्हणे. ना आता म्हणे वो शुभाननी जैसे भावेल तुझे म्हणी तैसेची नीती आचरोनी मिननाथ रक्षू घे. मग बोलिया झाली किलोतळा तुम्ही सवे न्यावे बाळा येते रक्षण केवते बाळा भूपकारे होईल की तुम्ही होता निकट येते म्हणून भूपकार न बाधी त्याचे तुम्ही गेलिया कोण येते रक्षण करील बाळाचे आणि एक घेत घेत लक्ष माचे शापिले वसू उपरीचरे तुमचा पिता तो प्रत्यक्ष वीर संग राजला. आणि परत तिनं सांगितलं याला घेऊन जा म्हणे आणि तुमचे वडील जे उपरीचर वसू आहे म्हणे त्यांनी मला शाप दिलेला आहे म्हणे आणि उत्सपा दिला म्हणे तर त्याचे काय पहा म्हणे पुढं. तयाचा विचक्षण सबळ शाप मी सोडिले शियल दीपम त्या शापाचे पूर्ण माप भरून आले महाराजा तरी उत्सापाचा समय आला आता फळाशी येईल तुम्ही जाता उपरीचर वसू तुमचा पिता येऊन नेईल मजलागी मग बाळाचे संगोपन कोण करील मायेविनम याचे जरी न्यावे स्वर्गा कारण मनुष्य जीवन येची. आणि मग तिला सांगितलं आता माझं शाप पूर्ण झाला म्हणे वस्तू येतील मला घेऊन जातील म्हणे तर तिला स्वर्गात यायला न्यायला तिला मनुष्य नाही आहे म्हणे. तरी सांगाया हेच कारण मिननाथ सवे नेणे मग अवश्य म्हणे मचिरनंदन भोजन करून उठले केलो तळाई भोजन करून मिननाथाकडे पाहुणे बोलन निघे तिचे वदनी परी हृदयी डोंब पादळला मचिंद्र मोहाच्या स्नेह करुणी अपार अनिवार मोहाचे वैश्वानरम पेट घेता शिके पर दुःख आकाशी प्रगटले मोह उच्चमळोनी अत्यंत चित्ता नेत्री लोटली अश्रू सरिता ते पाहुनिया शैल्य समजता गोरक्षा ते विष्टिती म्हणती गोरक्षा ऐकवचन करू नको रे कठीण मन मचिंद्रामचा घेऊन प्राण जाऊ नको महाराजा पापा सुख संपत्ती राजवैभव केवी गती आयशा टाकून सुख स्वप्नाप्रती कानन शिवू नको रे महाल मुलुक तुझा हस्ती अश्व फिरणे चातक गती हे सुख टाकून राज्य संपत्ती कानन शिवू नको रे महाल मुलुक तुझ स्वाधीन प्रजा लोकाची करिताची नमनम आयशा टाकून बळमान कानन शिवू नको रे हिरे रत्ने माणिक मोती परम तेजस्वी नक्षत्र ज्योती विस्कारुनी भूषणाप्रती सुख संपत्ती भोगावी आम्ही झालो तुमचे दासी नित्याचरू सेवेशी रती सुखाशी नटू तैसेच जे सुख संपन्न भोगी काम कला कुशल विद्या सांग सदेस्थानी रंग रंग ऐशे टाकुनी प्रेमभंग कानन शेवू नको रे जरी जरतारी दीपिका चिर परधानीची इच्छा परम ऐशा सुका करी निर्धार कानन शेवू नको रे जी जीड रक्त हेम शृंगार भूषणी मनोहरम आयशे टाकून सुख मनोहर कानना जाऊ नको रे चूर्ण चंदन
आर्जना गंध अंगी चर्चू आम्ही प्रसिद्ध आयशे टाकून सुकरुंद कानना जाऊ नकोय कान साधी विराजमान दिसती जैसा सहस्र नयन आयशा सुखाचा त्याग करून कानन जाऊ नकोय दिव्यराशी अमुक भांडार भरले असती अपरंपार किल्ले कोट टाकून सुंदर कानन शिवू नको रे आयशा सुखाची उत्तम जाती टाकून जशी दुःख्या वृत्ती मयी भ्रमण कानन क्षिती दुःखापार आहे रे शालद्रूढ शालन भूषण माळा टाकून घेशी दुःख कशाला सानुनी षडसान्न विपुला कंदमूळ खाशील उंचासन मृद कैसे मंचिकी शय्य कुसुम केशम ते टाकुनी म्हैस लोळशील काननी तरी गोरक्षा मनुष्य देई वृत्ती आणि विवेक प्रवाही राजासनाचे सुख देई सकळमयी भोगिका आरे या देशी शत्रुभय अन्य राज्याचे नाही भयम आयशे स्थान आनंदमय परी सकळमयी भोगिका आयशे बहुता परी उपदेशिची दाविती तया सुखाशी परिविरिक्त स्वचित्ताशी आशे लागी आतळेना आणि त्याला मत सांगू राहिल्या पण तू गोरक्षनाथ काय आतळेल काय नाही मग धिक्कारोनी सकळ युवती म्हणे आम्हा कासया व्हावी संपत्ती प्राण टाकोनी शेवाती तुम्हीच निर्वा जगी हो आगे आम्हाशी ओढवण वसना शेनी आस्ते आकाश खाली मेदिनी शयनी करीतो योगधारिणी लक्ष लक्ष लागून या आयशी भवता नीती तयशी वाणी म्हणे दूर हो लंगी गौड बंगालिनी आयशे म्हणून तये आवनी पाऊली टाकीता पै झाला आणि मग ती कुबडी पाऊल उघडली बाजूला वावणी लंगीनी आणि चालता झाला मग किलो तळे ते करुणी नमन स्कंदी वाईला मचिंद्र नंदन श्री मचिंद्र सवे घेऊन ग्रामाबाहेर पै आला परी किलो तळेने गोरक्षकाशी चोरून कनकविक आणली भांडार तुम्ही मचिंद्र नाता करी ओपून भस्म झोळीत टाकेली आणि मग गोरक्षाला चोरून त्या किलो तळेने एक सोन्याची त्या मचिंद्राच्या झोळीत टाकली म्हणे परी मचिंद्राचे मोहे करुणा घोटाळी ती पंच प्राण नेत्री अपार अश्रू जीवना मोहे नयन वर्षत मग गावाबाहेर मौना किनी माता ठेवी नाथाचे चरणी गोरक्ष हृदयी कवळोनी मिळवी तसे तयाचे मने वत्सा माझे नाथा घेऊन जाशील अन्य देशात परिशुदा तृषा जाणोनिया ते सुख देई पाडसा बारे आशक्त मचिंद्रनाथ दिदलाशे तुझे हातात योजन अर्ध योजन महिते सुख देई पाडसा बाळे मचिंद्र हातीचा चळू परी फारची आशे सदा बुकाळून तरी मचिंद्राचा सुदा नळू बाळा समान जाणले जैसे मिलिनाथाचे लहानपण त्याची रीती मचिंद्राचे मान हे उभयता आहे दक्षिण तुझे उतीत वाहिले या परी तू ते सांगू किती तू जेथे जा असशी या सर्वज्ञ मूर्ती सशीच्या आयशे तू ते म्हणती कारण भक्ती पाहोनी आयशे वधोनी किलो तळा मिठी घाली गोरक्ष गळा म्हणे बा ते तू ते वेळोवेळा निर्विते जीवी धरीबा आयशे म्हणून हागमडत पोडित परमात्ता असे शब्द करीत म्हणे आता कैसा नाथ निज डोळा देखेन मी आयशे मोहाची उगवणी वार्ता ते गोरक्षा पाहुणी म्हणे चित्ता वेगी निघावे ना तरी ममता मचिंद्रा ते दाटेल आणि असा शोकचांत चालल्यामुळं गोरक्षाला वाटलं आपण जरी नाही थांबलो तर मचिंद्राला मोह सुटल तर आपण आता लवकर ठरवलं पाहिजे मग श्री गुरुचा धरून हात लगबगे चालीला गोरक्षनाथ पावला पावली दुरावत तो आरंबळे किलोतळा पालता गालोनी पर्वत दृश्य झाले तिन्ही नाथ
मग किलोतळा मस्तकी महिप्रत आपटी तसे तेदवा गायी समान अंबरला मारित आस्ते वक्षस्थळ पिटित मने आता मचिरनाथ दृष्टी कैसा पडेल आयसा मचिंद्र गुणी सदा शांत मातारपणी हृदय कृपानिधी पूर्ण कोठे पाहू मचिंद्रा मने बाई गे सचिनाथ तैसा आपणा माझी निर्वतम आयशा स्वामी दयावंत कोठे पाहू निजदृष्टी हा मज कृपयाचे धन गोरेच तस्करे नेले चोरून आता नाथे कठीण मन कैसे केले मजविषयी हा मज वत्साचे अब्दी जीवन गोरक्ष धन गेला गिळोन ही मज अंदाची काची हिरोन गोरक्ष निर्दय नेली गे आता जावोनी मंदिरात काय कोठे पाहोनात दाही दिशा ओस माते वाटता ती साधनी सदे स्थानी कनकासनी जेवी बैसला दिशे तरणी आता ते आसन वसन पावोनी पाठी लागेल गे माये आगे राजवैभव सकळ भार माते वाटते ओस नगर आता माझा नाथ मचिंद्र कै पायीन निज दृष्टी ऐसा मचिंद्र पुरुष कोठे हिंडता न देखो देशम अतिशी स्नेहाळू माया विशेष मायेऊनी पाळीतसे बाई गे बाई निजताशेनी काय सांगू तयाची करणी 3 वेळा मज उठवोनी तानिलेशी म्हणतसे मग आपुले करी उदकमा धारी लावी माझे मुख पात्री उदका पाजुनी कृपा गात्री जठर माझे चकितसे रिक्त जठर लागता त्या ते मने आससी सुधाक्रांत मग पाचारोनी परिचारिकेचे बळेची भोजन घालितसे आयशा मोहाची दया कोटी वागवीत होता आपले पोटी आती निर्दय होऊन शेवटी कैसा सोडोनी पै गेला आयशे बोलोनी वागुत्तर मस्तक आपतीचे मैवर मोठी मूर्तिका वारंवार गालोनी हंबरला फोडीतसे आयशे दुःखाची सबळ कहाणी उपरी चरवसूच्या पडली कानी मग तो विमानी बैसोनी तयेपाशी पातला आणि यासाठी आक्रोश करीत असताना तो आक्रोश तिचा त्या उपरी चरवसूला कळला म्हणे आणि तो विमान घेऊन आला तिच्या पशाला विमान ठेवणी तये आवनी निकट पातला कृपे करुणी निकट येता तरोनी पाणी मने पापिनी हे कायम तू स्वर्गवासिनी शुभाननी येथे आलीस शापे करुणी ते शाप मोचन गे येथोनी झाले आहे मुख मानी सुख मानिका मग करे कोरवाळून केलो तळा धरिता झाला हृदय कमळा आश्रू डोळा पुसून ते वेळा सदना माझी आणि तशी सदना आणून ते युवती बोधिता झाला नाना युक्ती तो बोध असे भक्तिसार ग्रंथी बुडले अध्यायी ऐकावा भक्तिसार उत्तम ग्रंथ ऐकता होय पुण्यवंत तरी श्रोते देऊन चित्त ग्रंथ आदरे ऐकावा नरारी वंशी धुंडी सुत अनन्य तुम्हा शरणागतम मालू ऐसे नाम द्या ते संत कृपेने व्यापिले स्वास्ती श्री भक्तिकथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोध भाविक चतुर 21 तिथी अध्याय गोळा श्री कृष्ण अर्पणमस्तु कुंडली कवरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।